नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर काल मी जो अपलोड केलेला व्हिडिओ होता तर तो पार्ट 1 होता आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच व्हिडिओचा पार्ट 2। तर काल आपण गेलो होतो शहागड आणि पेमादेवीचं दर्शन घ्यायला। तर ते झाल्यानंतर आहे ना आपण गेलो होतो दुसऱ्या बाजूने, डोंगराच्या त्याच बाजूने आहे महाकाई वटवृक्ष आहे। तर तो बघण्यासाठी आपण गेलो होतो। तर त्याचा हा व्हिडिओ आहे आणि कालच्या व्हिडिओचा हा सेकंड पार्ट आहे। तर इकडे ना पाहुण्यांच्या घरी गेलो होतो, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आपण गेलो होतो महाकाई वटवृक्ष बघण्यासाठी। तर 2 ते 2.5 एकरामध्ये आणि 450 किंवा 500 वर्ष जुना हा वटवृक्ष आहे। तर तो बघण्यासाठी गेलो होतो आणि खूप दिवसापासून ऐकत होतो। तर अजून काही बघितलेला नव्हता, पण प्रत्यक्षात बघायची ही वेळ आलेली होती। जेवढी लोक किंवा जेवढी गर्दी शहागड आणि पेमादेवीला होती ना, तेवढीच गर्दी इकडे पण होती। कारण की शहागड आणि पेमादेवीचे दर्शन झाल्यानंतर महाकाई वटवृक्ष बघण्यासाठी लोक येतातच। आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर हा महाकाई वटवृक्ष आहे। तर पेमगिरी गावातील हा वटवृक्ष आहे। तर इथे आल्यानंतर आहे ना, जी झाडांच्या फांद्या वगैरे मोडलेल्या होत्या त्या आपोआप मोडलेल्या होत्या। तर त्याला काही कोणी हात वगैरे लावत नाही। एका झाडापासून एवढं सगळं तयार झालेलं आहे। तर हे पूर्ण जाळं जे आहे ना, ते एका झाडाच्या पारंबीपासून, एका झाडाला पारंबी आली, ती पारंबी खाली जमीन टेकली आणि त्यानंतर पुन्हा दुसरं झाड झालं, दुसऱ्या झाडाची पारंबी आली, ती पुन्हा खाली जमिनीत टेकली। तर असं काही झालेलं आहे आणि सगळीकडे पारंब्या आणि झाडाच्या फांद्या आणि वरती सगळी सावलीच सावली दिसते। आणि या झाडाच्या ना दोन्ही बाजूने ना 2 झरे वाहतात। तर हे झरे आहेत ना, तर ते मोरदरा धरण आहे ना, जेव्हा त्याची सांड वाहते ना तेव्हा हे दोन्ही बाजूने झरे वाहतात। अजून काही वाहिलेले नाहीये, कारण की धरण अजून पूर्ण भरलेलं नाही। तर या वडाच्या झाडाच्या गाभाऱ्यामध्ये ना जाखमत बाबा म्हणून एक देवाचं मंदिर आहे आणि त्याच शेजारी वाघ पण आहे आणि त्यांची कुऱ्हाड पण आहे आणि त्यांची बहीण पण एका बाजूला आहे। तर याच्याविषयी एक दंतकथा आहे, तर मी तुम्हाला सांगते। तर तुम्हाला माहित पण असेल, तर जाखमत बाबा हा एक रामोशींचा देव आहे। तर रामोशी समाज आहे ना, जे शेळ्या मेंढ्या चारतात, तर मग त्यांचा तो देव आहे। तर खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। जाखमत बाबा म्हणून एक पुरुष होते आणि ते तिथे शेळ्या मेंढ्या चारत होते। तर शेळ्या मेंढ्या चारत असताना ना त्यांची एक दुधाची बकरी ना वाघाने धरली। तर मग ती ओढत ओढत त्यांनी वाघाने घेऊन गेला। तर ते ना त्यांच्या घरी गेले, आईला सांगितले की आई माझी दुधाची बकरी वाघाने धरली। तर मग त्यांची आई बोलली, तू एवढा पहिलवान, मग तू मला सांगायला का आला? तर मग ते पुन्हा त्यांच्या शेळ्या मेंढ्यांकडे गेले। तर तोपर्यंत वाघाने त्यांच्या सर्व शेळ्या मेंढ्या खाऊन टाकलेल्या होत्या। तर मग तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये कुस्ती चालू झाली। तर मग दोघांमध्ये हाणामारी चालू झाली। तर जाखमत बाबा आणि वाघ यांच्यामध्ये जे भांडण सुरू झालं ना, तर ते खूप दूरपर्यंत आलं होतं आणि ते या ठिकाणी आलं होतं। त्यांचं भांडण करत करत ते इथपर्यंत आले होते। तर जाखमत बाबा आणि वाघ दोघंही पूर्णपणे घायाळ झाले होते। आणि त्या दिवशी पेमगिरीचा बाजार होता। तर पेमगिरीचा बाजार करण्यासाठी तिथून रस्ता होता, तर लोक जात होते बाजार करण्यासाठी। तर मग त्यांना काही लोक दिसले बाजारला जाताना। तर मग त्यांनी त्या बाजारला जाताना लोकांजवळ सांगितलं की माझ्या बहिणीला निरोप द्या आणि तिला सांगा की एक पाण्याचं वाडगं आणि 2 भाकरी घेऊन ये। तर मग गावाल्या लोकांनी तो निरोप तिला दिला आणि मग ती पाण्याचं वाडगं आणि 2 भाकरी घेऊन आली। तर आल्यानंतर तिने ना भावाच्या तोंडामध्ये पाणी होतं, तर भावाने पाणी काही घोटलं नाही। तर ते पाणी जसंच्या तसं बाहेर आलं आणि ते बघितल्यानंतर मग तिने पण जो पाण्याचा वाडगा होता ना, तर तो स्वतःच्या मस्तकामध्ये घातला आणि ती पण तिथेच जागेवर गेली। आणि जाखमत बाबांनी वाघाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घातली, ती पण जशीच्या तशी आहे आणि त्या दोघांची समाधी तेथेच घेतलेली आहे आणि वाघाची पण समाधी तेथेच आहे। तर मग हे ना लोकांनी त्या समाधीसाठी ना तिथे एक झाड लावलं होतं। तर मग एक वडाचं झाड लावलं होतं। तर मग त्या झाडापासून हे सर्व तयार झालेलं आहे। तर मग असं म्हणतात की त्याच्या फांद्या वगैरे कोणी तोडत नाही, तर त्या झाडाला कोणीही असं तोडून वगैरे टाकत नाही का? तर त्या आजींनी सांगितलं की असंच एक जण आला आणि त्याने झाडाच्या फांद्या छाटल्या आणि ज्याने फांद्या छाटल्या आहेत तर 1 महिन्याच्या आत त्याचा मृत्यू झाला। तर अशी कथा आहे, म्हणून त्या झाडाला कोणीही हात लावत नाही। तर महाकाई वटवृक्षाच्या जवळच थोड्या
1-2 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना मोरदरा धरण आहे आणि मोरदरा धबधबा आहे. तर 2 बाजूने आहे. तर आम्ही तो बघण्यासाठी गेलो होतो आणि खूप छान आहे. जसं आपलं तामकडा आहे किंवा रंधा फॉल आहे तसंच सेम आहे. तर 1-2 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना आपली 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर तिथे जाऊ शकते. पण आम्ही संडेला गेलो होतो आणि खूप सारी गर्दी होती आणि जाण्यासाठी हा रस्ता पण होता. पण मग आम्ही पायी गेलो होतो कारण की जर गाडी पुढे नेली असती तर गर्दी असल्या कारणाने गाडी एका जागेवरच उभी राहिली असती. तर तिथे गेल्यानंतर आहे ना खूप सारे पर्यटक पण आलेले होते बघण्यासाठी आणि एकदम थंडगार पाणी होतं मस्त. तर मग तिथे आल्यानंतर आम्ही थोड्या वेळ मस्त निवांत दगडावरती बसून पाणी बघितलं आणि त्यानंतर मग पाण्यामध्ये उतरलो होतो. तर आम्ही दोघी गेलो होतो आधी, प्राजक्ता आणि मी. तर खूप छान असं थंडगार पाणी होतं आणि विहानला पाण्यामध्ये तर यायचं होतं पण आल्यानंतर त्याला खूप सारी भीती वाटत होती. तर मग आल्यानंतर तो घाबरला होता पाण्यामध्ये कारण की वरून पडणारं पाणी. तर त्याला त्याची खूप सारी भीती वाटली. त्यानंतर काही छान फोटो वगैरे काढले. तर मग जवळपास 5 वाजले होते. तर घरी जायला खूप उशीर होणार होता म्हणून मग आम्ही लवकर आलो. तर मग जाता जाता पण आहे ना विहानला खूप थंडी वाजली होती. तर मग त्याला ओढणीमध्ये गुंडाळलं होतं. तर मग तो मला म्हणत होता की आता मी पुन्हा येणार नाही, रडत होता तो. तर मग आम्ही ना पुन्हा आलो इकडे आणि खूप साऱ्या गाड्या पण आलेल्या होत्या. तर मग जाता जाता हा रस्ता आहे ना तिथे खूप सारा खराब झालेला होता. तर गाड्या दुचाकी असो किंवा 2 व्हीलर असो तर मग तिथून जात नव्हत्या. तर मग ते झाल्यानंतर येता शेतातून ना मिरच्या आणायच्या होत्या आणि भाजीपाला पण आणायचा होता. तर मग येता मिरच्या तोडून घेतल्या आणि तेवढ्यातच विहानने ना रेनबो बघितला होता. तर तो मला सांगत होता की आई इंद्रधनुष्य पण आलेला आहे. तर म्हटलं आपण नंतर बघूया. तर मग आधी मिरच्या तोडून घेतल्या आणि त्यानंतर आहे ना थोडीशी फुलं पण तोडून घेतली होती गणपती बाप्पांसाठी आणि देवांसाठी काही फुलं वगैरे पण तोडली होती. तर मिरच्या तोडताना ना खूप सारं वारं पण सुटलं होतं आणि पूर्ण थंडी वाजत होती आणि पाऊस पण पडत होता मध्ये मध्ये. तर मग इकडे ना मिरच्या तोडून झाल्या आणि ना छान अशी फुलं पण तोडायला आलो होतो आम्ही. तर काही मिरच्या तोडल्या आणि काही भाजीला पण घेतलं होतं आणि त्यानंतर आहे ना इकडे थोडीशी फुलं पण तोडून घेतली होती आणि फुलं पण खूप छान दिसत होती. झाडं एकदम हिरवीगार आणि त्याच्यावर ही पर्पल कलरची फुलं खूप छान दिसत होती. आणि शेवटी मग विहानने इंद्रधनुष्य दाखवलाच. तर त्याला याचं खूप सारं कुतूहल वाटत होतं आणि पाय चिखलांनी खूप सारे भरलेले होते, चप्पल वगैरे मग तिथेच धुतली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. तर असा होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.